जेव्हा औषध काम करणं थांबवतात तेव्हा फक्त स्वामींची कृपा काम करते. 7 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत मुंबईचे प्रसिद्ध कीर्तनकार श्रीकृष्ण बुवा जेव्हा कुष्ठरोगामुळे हताश झाले होते तेव्हा साक्षात श्री दत्तात्रयाने प्रकट होऊन त्यांना कोणता अद्भुत दृष्टांत दिला. काशीला जाण्याऐवजी स्वामींनी त्यांना कुठे बोलावलं ही डोळे ओलावणारी प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या अवतारी स्वरूपाचा आणि असाध्य रोग बरे करणाऱ्या त्यांच्या अगाध शक्तीचा अनुभव घेणार आहोत. दक्षिण मुंबईत श्रीकृष्णबुवा नावाचे एक श्रेष्ठ कीर्तनकार राहत होते. ते श्री दत्तात्रयांचे निस्सीम भक्त होते. पण अचानक त्यांना कुष्ठरोग झाला. त्यांचा चेहरा विद्रूप दिसू लागला. लोकांना आपला चेहरा दाखवायची त्यांना लाज वाटू लागली आणि त्यांनी मुंबई सोडण्याचा निश्चय केला. कायमचे काशीला जाण्यापूर्वी ते गाणगापूरला दर्शनासाठी गेले. तिथे पादुकांवर अश्रूंचा अभिषेक करत त्यांनी निरोप घेतला. त्याच रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की अक्कलकोटला जा आणि स्वामी समर्थांचे दर्शन घे. त्यांच्या कृपेने तुझे कष्ट म्हणजे तुझा रोग बरा होईल. काशीला जाण्याची गरज नाही. इतक्यात लख्ख प्रकाश पडला आणि साक्षात श्री दत्तात्रयांनी त्यांना दर्शन देऊन सांगितले की आमचे वास्तव्य गाणगापूर आणि अक्कलकोटच आहे. श्री दत्तात्रयांनी त्यांना अक्कलकोटला पाठवून स्वामींच्या अवतारी कार्याची साक्ष दिली. श्रीकृष्ण बुवांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि ते स्वामींच्या ओढीने अक्कलकोटच्या दिशेने निघाले. आणि म्हणूनच स्वामी सांगतात, या विश्वावर फक्त भगवंताचीच सत्ता चालते. एकदा का भगवंत प्रसन्न झाला की सर्व दुःख क्षणात पळून जातात. आयुष्य आनंदी जगण्यासाठी फक्त भगवंताची कृपा लागते. सर्व कर्म व्यवस्थित पार पाडून ती भगवंताला अर्पण करा आणि अखंड नामस्मरणात गर्क राहा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असाध्य व्याधीतून भक्ताला वाट दाखवणाऱ्या स्वामींच्या या मायेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 8 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.